बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून जोरदार पाऊस होतोय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। आपण बघू शकतो मी सध्या चिखली जवळील हा जो नाला आहे या नाल्याला सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून पूर आलाय। त्यामुळे चिखली ते बुलढाणा हा रस्ता या ठिकाणी बंद आहे। मेहकर, सिंदखेड राजा, लोणार या तालुक्यामध्ये सुद्धा मोठा जोरदार पाऊस होतोय आणि आपण जर पाहिलं तर अनेक नदी नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते सुद्धा बंद आहेत। मेहकर तालुक्यातला डोनगाव जवळील जो नाला आहे, नदी आहे, त्या नदीला सुद्धा मोठा पूर आल्यामुळे मेहकर ते डोनगाव हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे। अनेक ठिकाणी वाहतूक ही अनेक ठिकाणी थांबलेली आहे। सकाळपासून रस्ते अनेक बंद आहेत। जानेफळ मध्ये सुद्धा पूर आल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा रस्ता बंद आहे। आपण जर पाहिलं तर चिखली बुलढाणा हा रस्ता सकाळपासून या ठिकाणी बंद आहे। दोन्ही बाजूला वाहतूक जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी पूर आलेला आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने सुद्धा खबरदारी घेण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेताचं सुद्धा नुकसान झाले। चिखली शहरामध्ये सुद्धा पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून चिखली जवळील जो नाला आहे त्याला पूर आलेला आहे आणि याचं पाणी सुद्धा शहरात घुसल्यामुळे शहरातील अनेक घरांचं, दुकानांचं नुकसान झालं आहे। अनेक शेतकऱ्यांचं सुद्धा शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान झालेलं आहे, पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे तात्काळ शासनाने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।